जयपूर महामार्गावर पाणी साचलेलं आहे। काही लोक घरातून चहा पाणी या ठिकाणी देत आहेत। काका कुठले तुम्ही रहिवासी? वडकबाळ तालुका दक्षिण सोलापूर कृष्णा गाडीराव। काय वय किती आहे? वय 75 चालू आहे। अमृत महोत्सव झाला ना? हां 75 अमृत महोत्सव केला? हां घरगुती झाले। काय हे बघून काय वाटतंय? कधी बघितलं एवढं? बघितले पाणी आम्ही, काय आम्हाला काय वाटत नाही पाणी। हां भरपूर पाणी गेल्या 2020ला पाणी आलं होतं, 21ला त्याला कमी आलं होतं। हां आता त्याच्यापेक्षा जास्त आले, 3-4 मीटर पाणी जास्त आले। जास्त आले? हो जास्त आले। आता हे सगळं गाव बुडालंय, शिवार बुडालंय, रस्ता बुडालाय, काय वाटतं? आता काय करायचं, नाविला जायचं कुठे जातात ते निसर्गाच्या पुढे कोणी काय करू शकत नाही। आता गव्हर्नमेंट तर किती देणार आता? हां कुणावर भरपूर लय नुकसान झालेलं सर। शेती नुकसान झालं आमच्या शहरातल्या लोकांना जरा सांगा। उडीद आहे, मूग आहे, मटकी डाळी हे सगळे ऊस हायब्रिड हे सगळं खला झाले। तूर खलाच गेले पाण्यातून, ऊस काय नाही राहिलं अजिबात। जमिनी तर गेलेच मग साफसफ पाहून होऊन गेले ना ते काय काय जमिनी हे सगळं पूर्ण खरडून गेले बघा पाण्यानं। सगळं नदीकाठी सगळं पूर्ण शेना नदीकाठी वडकबाळचे सगळं पूर्ण निम्म गाव आता सध्या पाण्यात आहे बघा। दलित वस्ती गावातले गावठाणे सगळे आजूबाजूचे लोक आहेत ना, सगळे राहिले सगळे घरात पाणी शिरले सगळं। गावातल्या लोकांना कुठे ठेवलं? गावातले लोक स्थलांतर आता तेरामाला गेले तर काय मंद्रुपला गेले तर काय ते शासनाने सोय केलेल्या आहेत ना, खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था केलेली आहे शासनाने। आणि आता सध्या तर ते आता पाणी ओसरू लागले थोडं आता थोडं पाणी कमी व्हाले। आता नाही म्हणतं 75 वर्षाच्या अगोदरचं पाणी एवढं जास्त आलं पाणी। मायबाप सरकार काय लक्ष आहे का शेतकऱ्यांकडे? शेतकऱ्याकडे आता आश्वासन देते, आता सगळ्याला धीर द्यायला तर सगळे शासनाने आता धीर द्यायला काय घाबरू नका, स्थलांतर व्हा, घरामध्ये राहू नका, आणखीन सगळे आपल्या सुरक्षित स्थळी जाऊन तुम्ही राहावा, खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे शासनाने। काय समाजसेवकांनी काय आपल्या गावातल्या सगळ्या मंद्रुपच्या गावकऱ्यांनी, तेरामलच्या गावकऱ्यांनी। काल मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले, तिकडे धाराशिवला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आले। काय म्हणजे ॲक्च्युली काय स्थिती माहीत आहे का मंत्र्यांना? मंत्र्यांना आता सगळं माहीत असतं, परंतु आता नाही वेळेला निसर्गाच्या पुढं कोण आहे? हां निसर्गाच्या पुढं कोणी काय कोणाचा टिकावं लागत नाही। पण तरी पण सगळ्यांचा प्रयत्न आहे सगळ्यांना सहकार्य करण्याचं, सगळ्याला मदत करण्याचं। मंत्र्यांचा जो दौरा आहे तो देखावा आहे असं काही शेतकरी म्हणतात, कारण प्रत्यक्ष बांधापर्यंत येऊन ते बघतच नाही। नाही आता बघा त्यांचं कर्तव्य त्यांनी केले तर, परंतु हे शासनाचं कामच आहे त्यांनी आता सगळ्याला सहकार्य करायचं, सगळ्याला धीर द्यायचं, सगळ्याला मदत करायचं। जे का आता पूरग्रस्तीच्या लोकांना सगळ्याला मदत करायचं। आता नाही म्हणतं बघा, कमीत कमी आता शेना नदी काठचे किती हजारो हे आहे ते बघा घर आहे ते, त्या हजारो घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। सगळ्याला स्थलांतर करण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे, पोलीस शासनाने सहकार्य केलेलं आहे। पोलीस नदीचं एवढं रौद्ररूप कधी बघितलं का? कधी बी नाही सर, कधी बी नाही। 2020-21ला एवढं पाणी आलं तर तिथवर, पण एवढं कधी पाणी आलं नाही बघा। ह्या 4-5 वर्षात एवढं हे 5 वर्षानंतर हे दुसरी वेळ आहे बघा। 5 वर्षानंतर। पण आता ही कधी थांबेल अंदाज काय? आता हे अंदाज बघा, पाणी ओसरू लागले आता सध्या। आता पाणी ओसरू लागले तर आता कमीत कमी आता अजून 1-2 दिवस लागेल बघा। पाणी ओसरायला अजून 2 दिवस लागेल, 2 दिवस अंदाज 2 दिवसात पाणी उतरेल। कारण का वर पाऊस जरा नाही पडला की अशी परिस्थिती राहिली की लवकरात लवकर पाणी 2 दिवसात ओसरेल। हां 2 दिवस लागेल। काय परिस्थिती आहे कुठल्या गावात? साहेब आम्ही दक्षिणमधला एक कर्दळी तालुका दक्षिण जवळ आम्ही इथलं पाणी परिस्थिती बघायला आलो। काय इथं भयानक वास्तव आहे। काय मला वाटत नाही सरकार चांगली मदत करू शकत नाही। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले नाही काय उपयोग नाही त्यांचा। त्यांनी काय देऊ शकत नाही। ती काय 5-10 हजार रुपये दिले तर ती सुद्धा लय जास्त झालं। काय किती नुकसान झालं शेतकऱ्यांचं, कारण घर वाहून गेले, जनावरं गेले, बांधातली माती गेली, पिकं गेले, सगळं गाव सोडून जायची वेळ आली। असं शेतकरी असं कल्पनाच करू शकत नाही एवढं त्यांच्या आयुष्यात, म्हणजे 75 वर्षात असलं कधी रेकॉर्ड झालेलं नाही एवढं भयानक म्हणजे नुकसान झाले शेतकऱ्यांचं। आता हे परत सावरायला शेतकऱ्याला किती काळ लागेल? 3-4 वर्षे सावरत नाही शेतकऱ्याला। एकतर सरकार भाव देत नाही, आणि पीक चांगलं आणलं तर त्याला काय कवडी किंमत आहे। आणि हे कर्जाचं डोंगर याचा बँकेचा पुन्हा खाजगी कर्ज, आता ते पूर्ण कर्जाच्या ह्याच्या बोजाखाली दबून गेलेला शेतकरी। आता यांना सणवार कसं करायचं ही पंचायत आहे शेतकरी सणला। आणि दसरा दिवाळीच्या तोंडावर लेकरांची शाळा कधी ऐकलं तर तुमच्या नाही आता माझं वय नाही पहिलीच वेळ ही पहिलीच वेळ। इकडं आणखीन काही गावकरी आहेत। काका कुठून आला तुम्ही?
ಮಾತಾಡೋ ಮರಾಠಿ ನೀನೆ ಯಾವ ಊರು ನಿಮ್ದು ಕಣ್ಬಸ್ ಬರೋ काय स्थिती आहे कुठणार आहे तुम्ही कणबसचे काय बघायला आलं का पाणी हो तुमच्या तिकडे काय स्थिती आहे असं स्थिती काय वाटतं बघितल्यानंतर तुम्ही बी शेतकरी इथले बी शेतकरी हो बरोबर आहे ना सगळं सत्यानाश आहे हो हां. आता जगायचं कसं हे विचार करावा लागतो लई मुश्किल आहे जगायचं सरकार आहे की सरकार काय करते हो एवढं नुकसान देत आहे का देऊ शकत नाही तेवढं हां सगळं घर गेलं जनावर हां जनावरं घर पीक पाणी सगळं सत्यानाश झालं काय कामच एवढं आम्ही कधी बघितलंच नाही हां हो काय राजा काय नाव तुझं शंकर सोमनिंग कुंभार कुठं राहायला हत्तूर बरं तू एकटा आहे नाही आपलं गाडी आहे इथं बरं कुठं आहे घर तुझं हातूरमध्ये गावात आहे काय तुझ्या घरची काय स्थिती आहे तिथं काय घर बी बुडलं आहे आणि इथं दुकान बी बुडलं आहे दुकान आणि घर हो घरात कोण कोण असतं आई येतं वडील येतं आणि लेकर आहेत मोठे छोटे छोटे सोडवलं त्यांना तिथं ते मडीवर सोडलं आहे आता तिथं पाणी नाही आहे पाणी नाही आहे आणि कवा येतं माहीत नाही हां मग तू एकटाच बाहेर आहे मग तुझं जेवणाचं किंवा त्यांच्या जेवणाचं कसं तिकडं काय चाललं काय तिकडं त्यांचं काय द्यायलाच सगळं आणि इथं आपल्याला कोण देतात ते आपण खायला आता तू 2 दिवसापासून बाहेरच आहे हां बाहेर आहे गावात काय स्थिती आहे गावात सगळ्यांचं आता सध्या परिस्थिती गरीब आहे आणि जनावरं कोणाचं मेलं आहे कोणाचं जनावर आहेत कोणाचं बोलताना म्हणत होतस की काय तिकडे ड्रम वगैरे टाकले काय काय केलं ते इकडे आपलं हॉटेलचं होतं आता ड्रम सगळं वाहून गेलं आहे आणि भांड्या वाहून गेले आणि आपलं काय असेल ते सगळं वाहून गेले आणि हे आपलं सगळं तिथं आहे आपण ते सगळं गेलं आहे आता हे कुठपर्यंत आहे पाणी आता 11 मैलपर्यंत आहेत पाणी हां वडकबा ते फुल भरला आहे आणि पुलाच्या वर चालला आहे पाणी हां सगळा सुटी आहे आणि लय म्हणजे लय हैराण आला आहे तुला आणि शेतकरी आणखीन काही शेतकरी आहेत मामा कुठल्या गावाला? कुठल्या गावाला? आम्ही दक्षिण सोलापूर काय स्थिती आहे काय का अवघड आहे हो, घरी पहिलं काय? डोळ्यात पाणी आणि खाली बी पाणी खाली पाणी आहे आणि वरण हायचं पाणी कमी नाही शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे का भरपूर नुकसान झालेलं आहे हो लय अवघड आहे सावराचं म्हणताना लय अवघड आहे किती काळ म्हणजे काय आता काळ काय म्हणजे आता हे कमीत कमी आता सावराचं 1 एकर माती घालायचं म्हणून 10 लाख खर्च आहे वाहून गेलेली माती घालायचं कुठली घालणार आणणार कुठली बरं माती आहे पैसा आणायचं कुठलं ते हे अवघड आहे ना पोषण आणि आता खायचे 25 पडलेले सध्या शेतकरी करणार काय त्याला आणि दसरा दिवाळी दसरा दिवाळी तोंडावर झालेला आणि एवढं सपरात पण नव्हतं असं एवढं पाणी कोण बघितलं पण नाही का हो पहिलं हां मग शिनाने दिला एवढा भार. हां भयानक आले आता गावचा संपर्क देखील तुटलाय सुटलाच कसा अजून 2-4 दिवस संपर्क ही वरण आणि पडला तर अजून तुटतंय संपर्क हां हां अवघड आहे आता काय ऊस उडीद सोयाबीन जनावरं वाहून गेली ती घरं ज्वारीचं पेरणी होणारच नाही आता कशी होणार आता पाऊस पाणी चालत नाही महिनाभर तर होणार कशी ज्वारी रब्बी बी जाणारच शासन आहे की मदत करायला? शासन काय देणार एवढं किती कुठं कुठं देणार आहे किती जणांना देणार आहे देऊन किती देणार आहे देणार की होय देणार किती त्यांनी एकरी किती मदतची अपेक्षा आहे शेतकऱ्यांना आता सरासरी तर 50,000च्या पुढे द्यायला पाहिजे सरासरी हां जनावर माती जनावर तर गेली वाहून लय जनावर गेली का हां तुम्ही कुठले सोलापूर काय गाडी वाहन आहे का आपलं वाहना घरी लावलं थांबले गाड्या हे 3 दिवसापासून गाड्या थांबली हे पाण्यामुळं त्यांना काय सूचना वगैरे काय सुटणं काय नाही आम्ही गाड्या उभा करून शेवटी लास्टला घरी घेऊन गेलेले आहे गाड्या आम्ही पाण्यात ड्रायव्हर लोकांना जेवण पाणी वगैरे काय व्यवस्था नाही इथं रस्त्यावर कधी कधी काय आहे कधी निघणार काय आहे? अंदाज आशा काय तुमची अशात अजून तर 2 दिवस लागेल पाणी निघालं 2 दिवस 2 दिवस अजून वरती सोडलं तर काय नाही वरती जरा पाणी सोडलेत ना अजून वाढणारच आहे पाणी कोळेगाव जरा हां तिकडनं सगळं जरा पाणी सोडले सगळं अजून आहे तसं राहणार हे कमी होणार नाही पाणी तुम्हाला हॉटेल आहे तिथं बाजूला काय हॉटेल आहे हां बनसे हॉटेल म्हणून बरं हे जे गृहस्थ आहेत तिकडे आहे तुम्ही हां कुठल्या साईडला हॉटेल आहे तुमचं त्या कोपऱ्याला ते काय बोर्ड आहे ना त्याच्या बाजूला माझंच आहे हां इकडं आप्पा हॉटेल आहे इकडं राठोड आहे सगळं पाण्यामध्येच आहे हॉटेलचं आतमध्ये सामान वगैरे असलेलं सगळे गेलेत आता आहेत का गेलेत कोणाला माहीत आता जाऊन बघितल्यावर समजलं काहीच करता येत नाही बोट ठेवले होते 2 दिवस तिकडं जायला घ्यायला फक्त जनावरला काढायला एवढंच ठेवले होते त्याने आता सध्याला तर काय नाही त्याने किती नुकसान झालं काय झालं असेल 30-40 हजारचे बघावं लागतं आता जाऊन उघडल्यावर समजणं किती नुकसान झालं काय होत झालं तोपर्यंत काय समजत नाही
आहे आता सध्याला बघू आता पाणी कमी झाल्यावरच समजणार आम्हाला किती झालं काय झालं मग शेतामध्ये तर टोटल पाणीच आहे नदी कुठून येते नदीचा प्रवाह कुठे सिना नदीचा तिकडं वडा आणि मोठं टाकडे हे जरा तिकडं जर वाढले ना इकडं दाबून देतात ते पाणी हा तेरे मार्गे येतं. वांगी मार्गे हा ते ब्रिज खालनं इकडं जरा दाबून दिलं येतच 2020ला आलं एवढं आलं नव्हतं एवढं किती कमी झालं आता सध्याला लय वाढलंय. गेल्या वेळेस बी हॉटेल बुडलाच होता आमचं 2020ला वगैरे. आता गावात सध्याला तर ते इथं टावर पाशी पाणी आहे फुल तिथं बी पाणीच आहे आता सध्याला. गावात शिरलं होतं ते थोडं कमी झाले आज इकडं अजून बघावं लागतं. अशा काय म्हणजे काय पाणी कमी होईल काय कमी होत आहे सर पाणी कमी होणार खरं अजून 2-3 दिवस लागणार. पाऊस वगैरे आला पाऊस तर आला तर मग अजून पाणी सोडणारच त्याने अजून वाढणारच ह्याच्यात काय शंका आहे काहीच नाही. 2 दिवस झालं इथंच आहे रोडवरती आम्ही सगळं आहे या लागलंय आपला डबा बी येतं सोलापूरवरनं काय विषय नाही. खाणं अत्यंत विदारक दृश्य तुम्ही पाहू शकता. सोलापूर विजयपूर महामार्गावर असलेल्या हत्तूर गावाजवळची हे दृश्य आहे. वांगी असेल वडकबाळ असेल औराद असेल किंवा इतर होनमुर्गी असेल या अनेक गावांमध्ये पाण्याचा वेढा केलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग गेल्या 2-3 दिवसापासून बंद आहे. शेतकऱ्यांची जनावरे असतील पिकं असतील माती असतील सर्वच वाहून गेलेलं आहे. वाहन ठप्प आहे वाहतूक ठप्प आहे. 2-3 दिवसापासून अनेक वाहन चालक या ठिकाणी रस्त्यावर आहेत. अनेक ठिकाणी त्रास होत आहे. कधी नव्हे हा प्रकोप सीना नदीचा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. झहूर सैयद अकबर बागवान लोकप्रधान सोलापूर.